लाघवी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आज आपल्या प्रेक्षकांना काय काय पाहायला मिळणार आहे हे अगदी थोडक्यामध्ये आपण सांगूयात। आज महाराष्ट्र विधानसभेचा महानिकाल आहे। महाराष्ट्राचा महानिकाल लोकशाहीची टीम आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि हा महानिकाल त्याची प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवारांना किती मतं आहेत, कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवरती आहे, या 288 मतांचा सगळ्यात पहिला कल हा केवळ लोकशाही मराठीवरती आणि त्यानंतर आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहू शकता ज्या बिग फाईट्स आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचबरोबर विभागवार कशा प्रकारे सगळी मतमोजणी सुरू होईल तेही आपल्याला सांगता येईल आणि त्यानंतर लाघवी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर वर आणि खाली त्यांना काय पाहायला मिळणार आहे ते आपणही सांगा। आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर वर आपल्याला टॅली पाहायला मिळणार आहे। महायुतीची किती आघाडी पाहायला मिळणार आहे, महाविकास आघाडी किती आघाडी घेणार आहे, कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे, या सगळ्याचा कल तुम्हाला लोकशाही मराठीच्या या बिग स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये मात्र पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे। ही निवडणूक सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे। एकीकडे वर्चस्वाची लढाई आहे तर दुसरीकडे वर्चस्व स्थापित करण्याची लढाई आहे। त्यामुळे यात कोण बाजी मारतंय याकडे सगळ्यांच्याच नजर आहे। बरोबर आहे लाघवी, ज्या प्रकारे सांगितलं गेल्या 5 वर्षांमध्ये काय घडलेलं, तर 5 वर्षांमध्ये सगळ्यात आधी सत्तांतर घडलं। सत्तांतरानंतर पक्ष कशा प्रकारे वाटले गेले ते आपण पाहिलं आणि वाटले गेलेल्या नंतर यावेळची निवडणूक ही 3 महत्त्वपूर्ण पक्षांशिवाय आता 6 पक्षांमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि हे 6 पक्ष कसे निर्माण झाले, शिवसेनेमध्ये पडलेली फूट पाहायला मिळाली, राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट पाहायला मिळाली, तर जे आपले मित्र पक्ष आहे जे नाराज झालेले आहेत हे पाहिल्यानंतर तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याचा देखील अनेक अपक्षांनी देखील त्या ठिकाणी पर्याय दिल्याचं पाहायला मिळालं। मात्र आज कोण गुलाल उधळणार, कुणाला धक्का बसणार, 288 मतदारसंघांचा महानिकाल फक्त लोकशाही मराठीवर अगदी संध्याकाळपर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपली टीम पोहोचवणार आहे। अगदी केवळ 6च पक्ष नाही तर विशालचा जसा तुम्ही उल्लेख केला या 6 पक्षांसोबतच 45 बंडखोर सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्यामुळे याही बंडखोरांचा याही अपक्षांचा भवितव्य मतपेटीत कैद झालेलं आहे। त्यामुळे अपक्षांचा बोलबाला पाहायला मिळणार का याकडे सुद्धा सगळ्यांच्याच नजर आहेत। 1995 ची पुनरावृत्ती 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिसणार का या सगळ्या संदर्भात आता प्रतिष्ठानची सुद्धा धाकधूक वाढलेली आहे। नुकताच आपण शायना एनसी यांची प्रतिक्रिया सुद्धा पाहिली। अनेकांनी अगदी प्रतिष्ठितांनी अनेकांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत। आज नेमकं काय होत आहे? बरोबर आहे आणि आता 7:06 झालेली आहेत। 7:06 पहिला कल येणार 8 वाजता। महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेल्या विधानसभेचा महानिकाल सकाळी 8 वाजल्यापासून आपल्याला लोकशाही मराठीवर पाहायला मिळेल। अनेक दिग्गजांबरोबर विश्लेषण तर होणारच आहे, प्रत्येक पक्षाचे प्रवक्ते देखील आपल्या सोबत जोडले जातील आणि जे येणारे कल आहेत, जे येणारे निकाल आहे त्याचं सखोल विश्लेषण महाराष्ट्राला अगदी साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।